इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. ॲडव्होकेट राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार ब्रह्मचैतन्य नगर नवीन RTO सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण, श्रीनिवास महाकाली यल्दी यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहिते यांच्यासमोर सुरू होती. आज रोजी फिर्यादी साक्षीदार मिलिंद कांबळे यांनी आपले साक्षीत मयत ॲडव्होकेट राजेश हा त्यांचा भाऊ होता. 8 जून 2019 रोजी दुपारी राजेश घरी नव्हता म्हणून त्याची पत्नी अस्मिता हिच्याकडे विचारणा केली असता राजेश यास फोन केला असता तो एका केस संदर्भात बंटी नावाच्या इसमाच्या घरी आहे, काम उरकून संध्याकाळी 5 वाजता घरी येतो म्हणून सांगितले आहे असे सांगून गेला, परंतु तो घरी परत आला नसल्याने शोधाशोध केली तरी मिळून आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 जून 2019 रोजी पहाटे 5:30 वाजता त्याची गाडी कोर्टात आहे का हे पाहण्यासाठी कोर्टात गेले असता गाडी मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादी स्वतः आणि त्यांचे वडील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दिली. त्यानंतर 10 जून रोजी मयत ॲडव्होकेट राजेश हा कोर्टात बाहेर ज्या ठिकाणी टायपिंग करायचा तेथील टायपिस्ट शंकर सुरवसे याला फिर्यादीने फोन केला असता त्याने सांगितले की मागील आठवड्यात राजेश हा दुकानात बसला असता आरोपी बंटी हा तिथे आला होता आणि त्याने राजेश यास तुम्हाला मोठी केस द्यायची, परंतु ती व्यक्ती वयोवृद्ध असल्याने आपणास त्याची भेट घ्यायला जावे लागेल असे सांगितले. त्यानंतर तो बंटी याच्या घरी गेला असता घरास कुलूप होते. अश्विनी हॉस्पिटल येथे काम करत होता. तिथे जाऊन चौकशी केली असता तो 1 महिन्यापासून कामावर नसल्याचे समजले. त्यावरून बंटी खरटमल विरुद्ध संशय बळावला आणि 12 जून 2019 रोजी त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे जाऊन बंटी याच्यावर संशय असल्याचे सांगितले. त्यावर ते आणि पोलीस या बंटी याच्या घरी गेले असता घरातून दुर्गंधी येत असल्याने 2 पंचांसमक्ष दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिथे 2 पोती होती. एका पोत्यात धड तर दुसऱ्या पोत्यात 2 हात, 2 पाय आणि मुंडके होते. प्रेताच्या ठेवणीवरून त्याने घातलेल्या कपड्यांवरून आणि शर्टच्या कॉलरला झूप टेलरचे लेबल लावले होते. त्यावरून फिर्यादीने ते प्रेत त्याचा भाऊ ॲडव्होकेट राजेश कांबळे याचे असल्याचे तसेच तिथेच कोयता, सत्तूर, हातोडा हे घटनास्थळी पडलेले सापडले. त्याच्या अंगावरील 2 सोन्याचे चेन, 2 सोन्याच्या अंगठ्या, 1 चांदीची अंगठी दिसून आली नाही. याबाबत 12 जून रोजी आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाणे येथे नोंदणी करण्यात आली. त्यानंतरचा साक्षीदार समीर मुजावर याने आपल्या साक्षीत 28 जून रोजी गुन्ह्यातील जप्त हत्यारे तपासणीसाठी वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे दिली आणि हत्यार दिल्याबाबत पोहोच घेतली. त्यानंतर तिसरा साक्षीदार पोलीस कॉन्स्टेबल गणेश कानडे यांनी आपल्या साक्षीत 17 जून रोजी मयताचा विसेरा तपासणीसाठी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे दिले व विसेरा दिल्याबाबत पोहोच घेतली अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली. खटल्याची पुढील सुनावणी ही 22 डिसेंबर रोजी नेमली आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे ॲडव्होकेट राजेंद्र फताटे, आरोपी 2 स्वतः आरोपी नंबर 3 तर्फे ॲडव्होकेट जयदीप माने हे काम पाहत आहेत.